श्री स्वामी समर्थ प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया हा साक्षात भगवान दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये प्रकट झाल्याचा दिवस आहे। 1856 मध्ये एका लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा वारुळावर वार झाल्यावर रक्ताची धार उडाली आणि स्वामी प्रकटले। स्वामींनी भक्तांना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा अभय दिला। श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाची संपूर्ण कथा। मूळ अवतार स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानले जातात। ते नृसिंह सरस्वतींचाच पुनर्जन्म मानले जातात। प्रकट होण्याची पार्श्वभूमी असे मानले जाते की श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी कर्दळी वनात तपश्चर्या केली, जिथे त्यांच्या भोवती एक वारूळ तयार झाले। प्रकट घटना एका लाकूडतोड्याने त्या वारुळावर कुऱ्हाड चालवली। त्यावेळी रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश पडून त्यातून आजानुबाहू गुडघ्यापर्यंत हात असलेला तेजस्वी पुरुष प्रकट झाला, जे स्वामी समर्थ होते। अक्कलकोटमध्ये आगमन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून अक्कलकोटला आले। पहिले दर्शन अक्कलकोटमध्ये आल्यावर ते गावातील खंडोबा मंदिरात स्थानापन्न झाले। तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 दि 6 एप्रिल 1856 होता। महत्त्व हा दिवस स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि आनंदाचा असतो। या दिवशी मंदिरात विशेष पूजा, पालखी सोहळा आणि भजने आयोजित केली जातात। प्रकट दिनाचे महत्त्व। हा दिवस आपल्याला स्वामींच्या सात्विक आणि दिव्य अस्तित्वाची प्रचिती देतो। स्वामी समर्थांनी अनेक लीला करून भक्तांचे दुःख दूर केले।